राज्यात दोनच समविचारी पक्ष, एक उद्धव आणि दुसरे राज ठाकरे. मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. युती आघाडी होईल नाही, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा. उद्धव ठाकरे यांचे आदेश. ठाकरे गटासोबत युती हा एकमेव विषय आमच्या पुढे नाही. काल जो उत्साह दिसला तो याआधी का दिसला नाही? संदीप देशपांडेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. खरी शिवसेना कोणती हे महाराष्ट्राला सांगणारे एकनाथ शिंदे. अमित शहांकडून शिंदेंच्या शिवसेनेचा खरी शिवसेना म्हणून उल्लेख, तर नुसत्या शिव्याशाप देता मुंबईसाठी तुम्ही काय केलं? अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपवलं, शिवसेनेबद्दल सांगणारे अमित शहा कोण? अंबादास दानवेंचा सवाल. शिंदे गट हा अमित शहांच्या मालकीचा. शिवसेना अजूनही उभी, यामुळे शहांना नैराश्य. महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासारखी विधानं शहा करतात. खासदार संजय राऊतांची गृहमंत्री अमित शहांवर टीका. माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू. संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म. निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल. मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकरांची सोशल मीडियावर पोस्ट. तेजस्वी घोसाळकर सामाजिक कार्यात उत्तम काम करतात. संचालकपदी झालेली नियुक्तीकडे राजकीयदृष्ट्या पाहू नका. मुंबई बँकेत संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांच्या निवडीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मिलिंद नार्वेकरांकडून तेजस्वी घोसाळकरांच्या नेमणुकीचं स्वागत. मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाचा निर्णय कौतुकास पात्र. मिलिंद नार्वेकरांकडून सोशल मीडियावर भावना व्यक्त. योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईन. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द. संजय शिरसाटांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द. काल पैसे भरण्याची शेवटची तारीख होती. आरोपांनंतर शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगतापांविरोधात पक्षातीलच नेत्यांच्या तक्रारी. एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि कारवाया केल्याप्रकरणी तक्रार. माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीवरून राजकारण तापलं. दरवेळी माळेगावला होणारी मतमोजणी आता बारामतीला होणार. बारामतीत होणाऱ्या मतमोजणीला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंचा विरोध. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं बोंबाबोंब आणि जागरण गोंधळ आंदोलन. शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिल देण्याची मागणी. थकीत उसाचं बिल त्वरित द्या, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा. बरखास्त करून नवीन समिती नेमा. अमोल मिटकरींची मागणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 3 कोटींचा चिल्लर घोटाळा झाल्याचं पत्र मिळालं. पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार, मिटकरींकडून स्पष्ट. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. सर्वसामान्यांना सुखी ठेव, चंद्रकांत पाटलांचं साकडं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं दर्शन. भाविकांच्या मागणीचा विचार करून दर्शन संख्येत 600 टोकन पासची वाढ. श्री संत गजानन महाराज पालखीचे परळीत 2 दिवसाच्या मुक्कामी. परळीतून पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ होणार. 2 जून रोजी पालखीचं शेवगावमधून प्रस्थान. पुण्याच्या आळंदी देवस्थानात सेवेकरांची माध्यमांवरच मुजोरी. आळंदीत माध्यम प्रतिनिधींचा सेवेकरांकडून अपमान. माध्यम मंदिरात कशी आली? देवस्थान समितीत विश्वस्तांचा सवाल. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनासाठी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात भाविकांची दर्शनासाठी रांग. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल. मोठ्या संख्येनं वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी. 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातच असणार. पंढरपूरच्या वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचे सुशोभीकरण करण्याचं काम सुरू. पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रॅनाइटनं सजवण्यात येतोय. आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. रत्नागिरीतून पंढरपूरला सायकल वारी निघाली. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून वारीला सुरुवात. उद्या सायकल रिंगण सोहळा संपन्न होणार. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात 229 अतिक्रमणं. महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम. 215 दुकानांवर बुलडोझर. अतिक्रमण हटवल्यानं 800 जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचं कोणतंही बिल प्रलंबित नाही. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक भरतराव लठ्ठेंच्या घरी ईडीकडून छापेमारी. घरात केलेल्या छापेमारीत काहीही आढळलं नाही. आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.
जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी आणि पुणेकरांकडून योगासनांचं प्रात्यक्षिक। नागपुरातील यशवंत स्टेडियमवर जागतिक योग दिनाचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून योगासनं करत नियमित योगासनं करण्याचा संदेश। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चारकोपमध्ये योगा केला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चारकोपमध्ये योगा करण्यासाठी लोकांची गर्दी। बीडच्या परळीत 66 वर्षीय अनिल मस्केंकडून पाण्यात योगासनं, जागतिक योग दिनानिमित्त चांदापूर तलावात योगासनं। धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात, शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं, शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केला। वर्ध्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आदींचा सहभाग। नागपुरात पहिल्यांदा करण्यात आला पाण्यातला योगा, पाण्यात सेवासन आणि इतर योगासनं करून उपस्थितांची मनं जिंकली। नॅशनल इन्स्टिट्यूट स्विमिंगकडून आयोजन। कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ योग शिबिरात सहभागी। बहिरेवाडी येथे योगा शिबिराचं आयोजन, धन्वंतरी आणि पतंजली मुनींच्या प्रतिमा पूजनासह योग दिंडी। रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगासनं, तटरक्षक दलाचे विविध अधिकारी योगा दिनात सहभागी, स्थानिक विद्यार्थ्यांचाही सहभाग। नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम, पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली योगासनं, पोलीस आयुक्तही कार्यक्रमाला उपस्थित। दहिसरच्या आमदार मनीषा चौधरींकडून योगाचं आयोजन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही नागरिकांसोबत योगा केला। शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी वर्सोवा येथे योगा कार्यक्रमात सहभाग घेतला। चित्रपट अभिनेता तुषार कपूरसह मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला। बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग, 10 ते 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला। बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू, गंगाखेड तालुक्यातील 10 ते 15 गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। पुण्यातील 4ही धरणांचा पाणीसाठा 9 टीएमसीवर, खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला। 4000 क्युसेकनं खडकवासला धरणातून विसर्ग सुरू। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यात झाड पडल्याची घटना, झाडामुळे काही काळ वाहतूक ठप्प, गावच्या नागरिकांनी झाड हटवल्यानं वाहतूक सुरळीत। गोंदिया शहराला शनिवारी आणि रविवारी पाणीपुरवठा होणार नाही, दासगाव उपकेंद्राचे रिले केबल जळाल्यानं डांगोली पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा ठप्प। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, दारणा धरणातून 4742 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस, पावसामुळे 4 दिवसात धरणात तब्बल 11 टीएमसी पाण्याची आवक। कोयना धरणातून सध्या 1050 क्युसेक वेगानं विसर्ग। रत्नागिरी देवरुख लांजा भागात पावसाच्या सरी, सकाळपासूनच पावसाची रिपरिप। गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 47 मिलीमीटर पावसाची नोंद। नाशिकमधील गंगापूर धरण 15 वर्षात पहिल्यांदाच जून महिन्यात 65% भरलं, नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार, राधानगरी धरण 61% भरलं, पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, जिल्ह्यातील 19 बंधारे पुन्हा पाण्याखाली। महाड महाबळेश्वर मार्गावरील वरंद घाट रस्ता 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। वैनगंगेच्या खोऱ्यात कधीही मुसळधार पावसाची शक्यता, भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्पातून 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग, पूर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनानं उचललं पाऊल। परभणीत विनापरवाना बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा, अधिकृत बियाणेच शेतकऱ्यांनी खरेदी करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व्यापारात उसळी, 7000 क्विंटल हळदीची आवक, हळदीच्या दरातही काहीशी वाढ, शेतकऱ्यांमध्ये समाधान। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळील भटाळे तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात, भटाळे तलाव अतिक्रमण मुक्त करा, अन्यथा शिवसेना स्वतः जेसीबी घेऊन कारवाई करेल, शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा। पलावामधील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरून राजकारण तापलं, पलावा पुलाच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख, दीपेश म्हात्रे आणि राजू पाटलांचा गाजर आणि नोटा दाखवत आंदोलन, सत्ताधारी खोटारडे तारीख देऊन दिशाभूल करतात, सत्ताधाऱ्यांवर दीपेश म्हात्रेंचा पुन्हा घणाघात। विरारहून पालघरला जाणाऱ्या लोकल सकाळपासून सुरळीत, पालघर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं लांब पल्ल्याच्या ट्रेन ठप्प झाल्या होत्या, ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण झाल्यानं लोकल सेवा सुरळीत। मध्य रेल्वेवर उद्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक कालावधीत विद्याविहार,
कांजूर नाहूर स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसणार, तर हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मुंबईत जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, सरासरीच्या 37% पाऊस जास्त झाल्याची हवामान विभागाची माहिती। मुंबईत दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 वर विक्रमी प्रवासी संख्या। 18 जूनला एकाच दिवसात 2,94,000 प्रवाशांनी घेतला लाभ। वाढवण विकास केंद्राच्या क्षेत्रात वाढ, वाढवण बंदरालगत चौथी मुंबई वसवण्यात येणार। वाढवण विकास केंद्राचं क्षेत्र 512 चौरस किलोमीटर करण्याला मान्यता। मुंबईत मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलीचा अश्लील व्हिडिओ तिच्या आईला पाठवल्यानंतर प्रकार उघडकीस। मालवणी पोलिसांकडून 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल।